चला तर मित्रांनो, पाठ्यक्रम S7 जो आहे विज्ञान व गणित अध्ययन अध्यापनशास्त्र, तर त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत। तर F7 जो होता आपला त्याच्यामध्ये फक्त गणित अध्ययन अध्यापनशास्त्र होतं आणि सेकंड इयरसाठी आपल्याला S7 मध्ये विज्ञान व गणित अध्ययन अध्यापनशास्त्र आहे। त्याचे जवळपास 5 चॅप्टर आहेत, बरोबर। तर त्याचं वेटेज कसं आहे मी तुम्हाला आधी सांगते। पहिला आणि लास्टचा जो चॅप्टर आहे 5वा, त्याला 5-5 मार्क्सचं वेटेज आहे आणि दुसरा, तिसरा, चौथा जो चॅप्टर आहे त्याला 10-10 मार्क्सचं वेटेज आहे। 5वा चॅप्टर मूल्यमापन आहे। मूल्यमापनाचं मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की मूल्यमापनावर 5 ते 10 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो। इथे पूर्ण 5 मार्क्ससाठी चॅप्टरच विचारला गेला आहे, ठीक। तर त्यातला पहिला घटक आहे, तर त्याचं नाव आहे विज्ञानाचे स्वरूप। तर आपल्याला आठवते की F7 मध्ये आपल्याला गणिताचं स्वरूप दिलेलं होतं। पहिल्या चॅप्टरमध्ये गणिताचं स्वरूप होतं, दैनंदिन जीवनात आपला आणि गणिताचा संबंध कसा येतो, परत गणितामध्ये कोणत्या कोणत्या विविध ज्या काही शाखा आहे मग त्या शाखांतर्गत समन्वय कसा होतो इत्यादी सगळं गणितामध्ये त्यांनी विचारलं गेलेलं होतं, दिलेलं होतं। तर यामध्ये आता विज्ञानाचं स्वरूप आपण बघणार आहोत। त्यामध्येही विज्ञान आपण दैनंदिन जीवनात कसा उपयोग करतो, विज्ञानाचा आणि बाकी इतर ज्या काही शाखा आहेत त्यांचा समन्वय कसा साधला जातो, अशा प्रकारचे सगळे घटक आहेत ते आपण बघणार आहोत। तर पहिला पॉईंट बघूया, विज्ञान विषयाची वैशिष्ट्य, ऐतिहासिक पार्श्वभूमी। मग प्रास्ताविक काय सांगते की सध्याचं युग जे आहे ते विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, बरोबर। मग विज्ञानामध्ये ज्या ज्या देशांनी प्रगती केली ते देश आज जगात आघाडीवर आहे। मग विज्ञानाची जी काही प्रगती आहे त्यातून प्रत्येक देशाने आपली भौतिक प्रगती साधून सर्वसामान्य माणसाची जी काही आर्थिक, शारीरिक, सामाजिक ज्या काही गरजा असतात ती स्थिती जी आहे ती उंचावली आहे। मग प्रत्येक राष्ट्राची जी प्रगती आहे ती त्याने केलेल्या विज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून आहे। मग जितकी विज्ञानामध्ये प्रगती अधिक तेवढं त्या राष्ट्राचं श्रेष्ठत्व अधिक असतं, बरोबर। तर आपल्यासमोर आता एक्झाम्पल पण आहे, बरोबर। मग आपलं जे काय आहे भारत जो आहे तो सगळ्या देशांमधलं फर्स्ट कंट्री बनली आहे की ज्यांनी मूनवर गेलेलं आहे, ठीक। तर त्यामुळे इथून साध्य होते की विज्ञानाचं जे काय आहे, ज्याचं विज्ञान किंवा जितकी विज्ञानात प्रगती जास्त तेवढं ते काय राष्ट्राचं श्रेष्ठत्व ते अधिक असतं। म्हणजे आत्ता भारत देशाचं श्रेष्ठत्व जे आहे ते इतर सगळ्या देशांपेक्षा जास्त आहे। म्हणून विज्ञान शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। मग विज्ञानामुळे मानवी जीवनामान जे काय आहे ते उंचावलं गेलं आहे। मग त्यामुळे मानवी जीवनाचा जो काही विज्ञानाचा ठसा आहे तो जास्त प्रमाणात जो आहे तो उमटलेला आहे। मग विज्ञान आणि संशोधनातून निर्माण झालेली जी काही तत्त्वे आहे, अनुमान, सिद्धांत आहे इत्यादींचा उपयोग तंत्रज्ञानाच्या आधारे केला जातो। त्यामुळे विज्ञानाच्या जो काही संपूर्ण समाज रचना आहे त्यामुळे विज्ञानामुळे ती समाज रचना पूर्णपणे बदलून गेलेली आहे किंवा जे काही बदल आहे ते समाजमध्ये घडून येत आहे। मग विज्ञानाचा प्रभाव हा एवढा मोठा आहे किंवा एवढा परिणामकारक आहे की विज्ञानाचा अभ्यास, त्याची वैचारिक भूमिका आणि विज्ञान विषयाशी संबंधित जे काही कौशल्य आहे इत्यादींचा स्वीकार व अंगीकार केल्याशिवाय परिपूर्ण जीवन जगणे मानवाला व प्राण्यांना अशक्य आहे। म्हणून विज्ञान काय आहे, गरजेचं आहे। मग विज्ञानाची संकल्पना आहे पुढे, तर काय आहे की विज्ञान हा फार व्यापक स्वरूपाचा आहे। मग विज्ञान या शब्दासाठी इंग्रजीमध्ये सायन्स असं म्हटलं जातं। हा शब्द जो आहे तो मूळ कुठून आलेला आहे, लॅटिन भाषेतून आले आहे। लॅटिनमध्ये सायन्सला म्हणजे या शब्दाला किंवा या भाषेला सायंटिया असं म्हटलं जातं, बरोबर। मग लॅटिन हे जे आहे 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सायन्स हा शब्द मूळ कुठून आलेला आहे, तर त्याचा आन्सर आहे लॅटिन। मग त्याचा अर्थ आपल्याला जे जे जाणून घेता येईल त्याचे ज्ञान होय। म्हणजे काय की विज्ञानाचा अर्थ म्हणजे काय की आपल्याला जे जे माहिती करून घेईल त्याचं ज्ञान म्हणजे विज्ञान होय। आपल्याला जे जे समजतं त्याविषयी माहिती मिळवणे म्हणजेच विज्ञान म्हणजे काय की विशेष ज्ञान असा अर्थ परिचय केलेला आहे। मग ज्ञानाचे जे काही सुसूत्रपणा असतो किंवा मग जी काय मांडलेली विचारसरणी असते त्यामध्ये विज्ञान जे आहे ते संबोधलं गेलेलं आहे। मग उदाहरणार्थ शरीर विज्ञान आहे, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी शाखांमध्ये विज्ञानाचा समावेश होत असतो। मग आरोग्य विज्ञान म्हणजे आरोग्य संकल्पना, आरोग्यविषयक चांगली सवय, आहार विहार यांचे ज्ञान यातून मिळते। विज्ञान म्हणजे व्यक्ती व वस्तूंच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास, सजीव व निर्जीवांचा घटकांचा अभ्यास, त्यामागील जे काही कारणं आहे त्यांचा अभ्यास, वेगवेगळ्या व्याख्या अशा विज्ञानाच्या केलेल्या आहे। मग थोडक्यात म्हणजे काय की विज्ञान म्हणजे ज्ञान मिळवण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत होय। मग सायन्स इज अ cumulative and endless series of empirical observation which is result in the formulation of concept and theories with the both of concept and the theories being subject to modifications in the light of further empirical observation।
मग सायन्स इज बोथ अ बॉडी ऑफ नॉलेज अँड अ प्रोसेस ऑफ ॲक्वायरिंग अँड रिफायनिंग नॉलेज. म्हणजे काय की असंख्य असे जे काही निरीक्षण आहे त्यातून मिळालेल्या माहितीवरून तयार केलेले जे काही तत्वे आहे, सिद्धांत, कायदे म्हणजे विज्ञान. तसेच पुन्हा पुन्हा जे काही निरीक्षण केलेलं असतं त्यात काय सुधारणा झाल्या किंवा सुधारणा करीत राहणं म्हणजे विज्ञान. मग जे काही परत परत केलेले निरीक्षण आहे त्यातून नवीन तत्वे, सिद्धांत, नवीन नियम जे आहे ते तयार करणं म्हणजे विज्ञान. मग निसर्गामध्ये ज्या काही असणाऱ्या पंचमहाभूतांचा व त्यापासून तयार होणाऱ्या ज्या काही विविध पदार्थ आहे त्यांचा अभ्यास करणं म्हणजे विज्ञान. अशा भरपूर साऱ्या डेफिनेशन विज्ञानाच्या सांगितलेल्या आहे. मग आईन्स्टाईनची केलेली डेफिनेशन आहे ती काय आहे? सायन्स इज ॲन अटेम्प्ट टू मेक द चॉयटिक डायव्हर्सिटी ऑफ अवर सेन्स एक्सपिरियन्स करस्पॉन्ड्स टू लॉजिकली युनिफॉर्म सिस्टम ऑफ अ थॉट. म्हणजे काय की विविधांगी जे काही ज्ञान आहे त्याची सुरक्षित, सुप्रबद्ध, तर्कनिष्ठ मांडणी म्हणजे विज्ञान होय, असं कोण म्हटलं आहे? आईन्स्टाईन म्हटलेलं आहे. मग विज्ञानामध्ये अनेक साऱ्या पदार्थांचा समावेश होतो. मग भौतिक, रासायनिक, भूगर्भ किंवा मग खगोल इत्यादी गोष्टींचा विज्ञानामध्ये समावेश होत असतो. हेच नाही तर वनस्पती, प्राणी, त्यांचं जीवनमान कसं आहे, त्यांचे नियम इत्यादी सगळे विज्ञानाच्या आधारावर आपल्याला ओळखता येते किंवा अभ्यासता येते. मग आज विज्ञानाचा जो काही विकास आहे व विस्तार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की विज्ञान हे अनेक शाखांमध्ये किंवा वरचेवर नाही तर त्यात भर जी आहे ती खोलवर भर जी आहे ती पडत आहे. मग कोणत्याही एका शाखेचा अभ्याससुद्धा आयुष्यभर संपणार नाही. विज्ञान अध्ययनाची एक पद्धत अशी आहे की ज्यामध्ये निरीक्षण, कृती करून पडताळा करणे, कारण मीमांसा करणे, निष्कर्ष काढणे, नियम तयार करणे इत्यादी कृत्या ज्या आहेत त्या कराव्या लागतात. मग न्यूटनचे जे काही गतिविषयक नियम आहे, आर्किमिडीजचे तत्व आहे, विज्ञानातील विविध संकल्पना, दाब, उष्णता, प्रकाशाचे परावर्तन, गुरुत्वाकर्षण या काही इत्यादी तत्व, नियम, सिद्धांत आहे यांची जी काही उत्पत्ती आहे ती विज्ञानामुळे झालेली आहे. मग त्यामध्ये काही टप्पे आहेत ते आढळून येतात. मग आपल्याला माहिती की आपण जे काय आहे सायन्समध्ये किंवा मग जे काय फिजिकल प्रॅक्टिकल करत असतो किंवा केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल करत असतो किंवा बायोचे करत असतो त्यामध्ये जे काय आहे प्रत्येक प्रॅक्टिकलचं आपल्याला पहिले काय करायला लागतं, नेमकं काय त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, हेतू काय आहे ते पहिले लिहावं लागतं. म्हणजे एम काय आहे त्याचा, नंतर त्यासाठी लागलेले कोणते कोणते साधने आहे म्हणजे ॲपरेटस कोणते कोणते लागणार आहे ते लिहिलं जातं. बरोबर. मग त्याची जी काय आपल्याला डायग्राम आहे किंवा जे प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे त्याची फिगर आपण काढतो. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही फिगर काढल्यानंतर जी काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो करतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला NaOH आणि HClचं टायट्रेशन करायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की NaOH जे आहे ते 10 किंवा 15 ml घेतलं आणि त्याच्यात 1 ते 2 ड्रॉप जे आहे ते HCl टाकल्यावर त्याचा कलर जो होतो तो काय होतो, पिंक होतो. बरोबर. तर अशा प्रकारे जे काय आहे ते टायट्रेशनचे प्रॅक्टिकल त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याच्या रीडिंग ज्या आहेत त्या लिहिणं आणि शेवट निष्कर्षापर्यंत पोहोचणं याला काय म्हणायचं आहे, विज्ञान असं म्हणायचं आहे. म्हणजे कोणतंही तुम्ही जे प्रॅक्टिकल करताय त्याची थिअरी काय आहे, त्याच्या मागचं एम हेतू काय आहे, त्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण काय आहे आणि तुम्हाला नेमकी साध्य काय काय करायचं आहे त्या प्रॅक्टिकलमधून हे बघणं म्हणजे काय आहे, विज्ञान आहे. मग त्यात काही टप्पे आहेत. मग ते कोणते कोणते आहे? पहिले आहे समस्या निर्माण करणं. समस्येच्या संदर्भात प्रत्यक्ष घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं निरीक्षण करणं. मग या निरीक्षणाचे जे काही विश्लेषण आहे त्यांची तुलना करून अनुमान काढणं. बरोबर. मी आत्ताच सांगितलं की ज्या ऑब्झर्वेशन आपण करतो, ज्या रीडिंग घेतो त्या आपण कशा प्रकारे घेतो त्याच्या ऑब्झर्वेशन करून आपण ते कम्पेअर करतो आणि ते अनुमान काढतो. म्हणजे शेवट त्याचा रिझल्ट जो आहे तो आपण काढत असतो. मग काढलेलं जे काय अनुमान आहे ते प्रत्यक्ष प्रयोग करून पडताळून पाहता येतं. म्हणजे जो काय रिझल्ट आपला आलेला आहे प्रॅक्टिकलचा तो आपला कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिकल करशाल तेव्हाच तुम्हाला कळल की NaCl आणि H2O किंवा HClचं जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये जो कलर आहे तो पिंक होतो. केव्हा कळणार, जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिकल करशाल तेव्हा. मग त्यातील ज्या काही उणिवा आहे त्या दूर केल्या जातात व व्याख्या किंवा नियम आहे ते तयार केले जातात. अशा प्रकारच्या विविध टप्प्यामधून विज्ञानाचे शोध जे आहे ते लागत असतात. मग या शोधामुळे व्यक्तीमध्ये जे काही वैज्ञानिक वृत्ती आहे, स्वभावात चौकशी वृत्ती जी असते ती विकसित होते. याच्यामुळे काय होतं, विविध शोध जे आहे ते घेणं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये म्हणजे जे काय आहे विकास जो आहे तो होत असतो. त्यामुळे वैज्ञानिक ज्ञान प्राप्त होतं. जे काय असलेले ज्ञान आहे ते दृढ होत जातं. मग आजचा जो काय समाज आहे, समाजाचा विकास जो आहे ती समाज रचना ही पूर्णपणे विज्ञानावर अवलंबून आहे. मग समाजातील प्रत्येक घटकाने विज्ञान विषयाचा अभ्यास करणं म्हणजे आजची काय आहे गरज आहे, काळाची जी आहे गरज आहे. अशा प्रकारे विज्ञानाची पार्श्वभूमी आपण बघितली. मग पुढे आहे
त्या विज्ञानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे काय की इतिहास यांचा अभ्यास कसा केला जातोय किंवा विज्ञाना थ्रू इतिहासाचा अभ्यास कसा केला गेला ते आपण बघूया. इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. मग प्राचीन जे काय वैदिक काळ जो होता त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र होतं, गणितीय, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणी विज्ञान इत्यादी जे काय विज्ञाने आहेत ती उदयास आली. मग ती काय जी पद्धत होती ती तत्कालीन लोकांना प्राथमिक पातळीवर जी अवगत होती, म्हणून जे काय की त्या लोकांसाठी ही पद्धत त्यांना सोपी वाटायची. मग 16व्या आणि 17व्या शतकानंतर काय झालं, युरोपमध्ये आधुनिक विज्ञान जे आहे ते उदयास आलं. मग त्यासाठी अनुकूल ठरवलेले जे काही घटक आहे म्हणजे गणितीय विज्ञान या ज्या ग्रीक संकल्पना आहे त्यांची जी काय ती पुनरावृत्ती तिथे होऊ लागली. मग त्याप्रमाणे जे काही दृश्य आहे निसर्गातील वस्तूंच्या रूपात किंवा स्वरूपात यथार्थ जे काही ज्ञान आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी मानवी शक्ती समर्थ असल्याची जाणीव या काळामध्ये त्यांना झाली. मग त्याप्रमाणे काय केलं की त्यांची जे काय जाणीव आहे किंवा मग जो काही विकास आहे तो करून तिच्या सहाय्याने मानवाचे जे भौतिक जीवन आहे ते सुखी आणि समृद्ध कसे होईल ही शक्ती जी आहे ती माणसामध्ये वृत्ती जी आहे ती उदयास आली. मग याचा परिणाम काय झाला की पाश्चिमात्य जे काही विज्ञान आहे शिक्षणात जी काय आहे ती भरीव प्रगती होऊ लागली. मग विज्ञानात घडून येणाऱ्या जे काही प्रगती आहे त्या वेळच्या वेळी जे आहे शिक्षण पद्धतीवर प्रभाव त्याचा पडला गेला आणि शाळेय पातळीवर विज्ञान विषय जे आहे ते शिकवला जाऊ लागला. मग 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुख्यतः विषय विज्ञान विषयाचा समावेश त्यावेळेस नव्हता. परंतु 17व्या शतकानंतर काय झालं की उत्तरार्धात पाश्चिमी विद्यापीठे व महाविद्यालये सुरू होऊ लागली आणि तेव्हा विज्ञान विषयाचा सखोल अभ्यास असावा अशी मागणी जी आहे ती तिथे धरू लागली. मग औद्योगिक क्रांतीबरोबर काय झाले 1750मध्ये कारखान्यांची वाढ ही झपाट्यानं सुरू लागली. मग त्यासाठी कामगार लागले. मग तंत्रज्ञ आणि गरज यांची जी काय आहे गरज त्यांना भासू लागली. मग त्यांच्या प्रशिक्षणासाठी विज्ञान जे आहे ते उपयोगात पडलं. मग त्यासाठी त्यांना अशा संस्था निर्माण कराव्या लागल्या जिथे विज्ञान शिकवलं जाऊ शकेल. मग 18व्या शतकाच्या अखेरीस युरोपमध्ये 19व्या शतकाच्या जे काही प्रारंभ आहे त्या अमेरिकेमध्ये तांत्रिक शिक्षणाला वैज्ञानिक बैठक असण्याची गरज त्यांना भासू लागली. म्हणून शिक्षणात वैज्ञानिक किंवा विज्ञान, गणित आणि तंत्रविज्ञानाचा मूलभूत किंवा मूल्यतत्वे जे आहेत त्यांचा समावेश करण्यात आला. मग अमेरिकेमधील जे काही बेंजामिन फ्रँकलिन आहे, थॉमस जेफरसन आहे या ज्या शिक्षक तज्ज्ञ आहे त्या शालेय अभ्यासक्रमात उपयुक्त उद्योगधंद्यांना पूरक ठरतील असे विज्ञानाचे जे काही शिक्षण आहे ते विशिष्ट मुदतीसाठी किंवा विशिष्ट मुदतीने अभ्यासक्रम शिकवण्यावर त्यांच्यावर भर दिला जाऊ लागला. आणि जे काय आहे अशा प्रकारे विज्ञान जे आहे ते विविध शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय विद्यापीठांच्या स्तरावर जे आहे ते शिकवलं जाऊ लागलं. नंतर भारतात 19व्या शतकात प्रारंभी एकदेशीय जे काही पारंपरिक शिक्षण आहे ते घ्यावे की पाश्चात्य शिक्षण सुरू करावे हा जो काय आहे वाद लॉर्ड मेकॉले आणि जो काय खलिता होता लॉर्ड मेकॉलेचा त्यामध्ये होता. मग या खलित्यात भारतातील लोकांना इंग्रजी माध्यमातून पाश्चात्य विद्या व विज्ञानाचे शिक्षण द्यावे असे सुचवले गेले होते. मग त्याप्रमाणे 1857मध्ये स्थापन झालेले जे काही मुंबई, मद्रास आणि कलकत्ता आहे त्या विद्यापीठांच्या अधिकारात मॅट्रिक्युलेशन्स परीक्षा घेण्यात आली आणि खऱ्या अर्थाने या शाळांमधून औपचारिक पद्धतीने विज्ञान विषयाचा जो काही शिक्षणाचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. मग त्यानंतर काय केलं की 20व्या शतकाची पहिली काही दशके जी आहे विद्यार्थी BA परीक्षेस पदार्थ असलेले काय विज्ञान व रसायनशास्त्र हे शिक्षण घेऊ लागले आणि त्यानंतर 1940पर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर सृष्टीज्ञान आणि भोवतालचे जे काही परिसर आहे त्यांची माहिती होऊ लागली. नंतर 5वी ते 8वीपर्यंत वनस्पती विज्ञान होऊ लागलं. नंतर 9वी-10वीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र हे विषय जे आहेत ते विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत होऊ लागले आणि नंतर शालेय अभ्यासक्रमात या विषयांची औपचारिक माहिती जी आहे ती शिक्षकांनी वर्गात करून दाखविल्याचे प्रयोग जे आहे ते निरीक्षण जे आहे ते करण्यात आलं. अशा प्रकारे काय झालं विज्ञानाचा जो काय आहे तो 20व्या शतकापर्यंत कालखंड जो आहे तो सुरू राहिला. नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडानंतर 1939 ते 44 रसायनांच्या कमतरतेमुळे ही जी आहे रसायने स्वातंत्र्य लढ्यात वापरली जातील या भीतीने शालेय स्तरावर प्रयोगांना उत्तेजन मिळाले नाही. म्हणजे जो काय लढा झाला त्यासाठी जे रसायने आहे ते त्या लढ्यामध्ये वापरले जातील म्हणून शालेय जो स्तर आहे त्या तिथे विज्ञानाचे जे काय प्रयोग आहे त्यांना प्रयोगांना उत्तेजन जे आहे ते मिळालं नाही. मग त्यामुळे शिक्षकांचे निवेदन, स्पष्टीकरण व खडूफळ्याच्या ज्या सहाय्याने अध्यापन एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. म्हणजे जे काय प्रॅक्टिकल आहे ते त्यांना करून दाखवायचं नाही हे तिथे केलं.
मग परीक्षेचे जे काही स्वरूप आहे, विद्यापीठाची प्रवेश परीक्षा न ठेवता शालांत परीक्षा ठेवण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे जी भौतिक व रासायनिक शास्त्र जे आहे अथवा शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र हे वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात आले. मात्र या विषयाचे जे काय मूल्यमापन आहे ते प्रात्यक्षिक परीक्षा त्याच्यामध्ये समाविष्ट नव्हती. म्हणजे फक्त लेखी परीक्षा त्याच्यात ॲड करण्यात आली, तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल जी आहे ती त्याच्यामध्ये ॲड करण्यात आली नाही. नंतर जे आहे स्वातंत्र्योत्तर काळानंतर विज्ञान विषयाची जी गरज आहे ती भासू लागली, त्याचं महत्त्व जे आहे ते सगळ्यांना कळायला लागलं. मग या चर्चासत्रामध्ये काय झालं की अध्यापनाचे जे स्वरूप आहे, अभ्यासक्रम, साहित्य आणि उपक्रम जे आहे त्यांच्या सहाय्याने पाठ्यपुस्तके, परीक्षा पद्धती, विज्ञान मंडळ इत्यादी बाबतची जी चर्चा आहे, विचार जे आहे ते उपयुक्त ठरवून त्यामुळे विज्ञान शिक्षणाला योग्य ती प्राप्ती झाली. आणि सन 1961 माजी पंतप्रधान जे आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात शाळांमधील जे काही विज्ञान शिक्षण आहे या विषयावर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि त्या विज्ञान विषयाची जी आहे व्याप्ती जी आहे, सखोलता, दैनंदिन जीवनातील जे काही शास्त्रीय महत्त्व आहे ते तिथे पटवून दिलं. अहवाल जो आहे तो तिथे सादर करण्यात आला आणि आवश्यक तेथे कोठारी आयोग जो आहे ते भारत सरकारने भारतीय शिक्षण संदर्भात अभ्यास करण्यासाठी एक नवीन समिती निवडली आणि त्याच्या काहीतरी शिफारसी म्हणजे काय की ज्या शिफारसी आहे त्या तय केल्या. मग कोणत्या कोणत्या शिफारसी होत्या त्याच्यामध्ये? विज्ञान विषय अनिवार्य म्हणून शिकवावा, प्राथमिक स्तरावर सभोवतालचे जीवन व विज्ञानाची सांगड घालता यावी, उच्च प्राथमिक स्तरावर नियम, सिद्धांत व तत्त्वे यांची तोंडओळख करून द्यावी, माध्यमिक स्तरावर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र हे स्वतंत्रपणे शिकवावे, शास्त्र, शेती व तंत्र यांची सांगड घालावी, उच्च शिक्षणात विज्ञान संशोधनाला चालना द्यावी, विज्ञान अध्यापन पद्धती ही प्रभावी आणि परिणामकारक कराव्या. अशा प्रकारच्या जे शिफारशी होत्या ते तिथे घालण्यात आल्या. त्यानंतर 1986चे जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये काही वैशिष्ट्य त्यांनी स्पष्ट केली. तर ती कोणती होती की विज्ञान विषय महत्त्वाचा ठरवून तो माध्यमिक स्तरापर्यंत अनिवार्य केला गेलेला पाहिजे. विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा अवलंब केला गेला पाहिजे. 10 जे काही गावाभूत घटक आहे त्या घटकांपैकी पर्यावरणाचे संवर्धन, सामाजिक अडसरांचे निर्मूलन, छोटे कुटुंब प्रमाणकाचे जे काही पालक व वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक आहे या संस्कारासाठी, यांच्या संस्कारासाठी अभ्यासक्रम पद्धती आहे त्यांची रचना करण्यात यावी. अशा प्रकारची वैशिष्ट्य त्यांनी तिथे दिले. मग अशा प्रकारे विज्ञान जो आहे तो स्तर भाग 1 आणि भाग 2 अशी विभागणी त्यांची करण्यात आली. मग विज्ञान भाग 1 मध्ये काय काय होतं? भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा समावेश होता आणि भाग 2 मध्ये रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांचा समावेश होता. मग विज्ञान विषय अभ्यासामुळे समस्यांचे जे काही निराकरण आहे ते करता यायला लागलं, मनाला शिस्त जी आहे ती लागू यायला लागली, वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला लागला, विज्ञानाचे जे काही दैनंदिन जीवनातील महत्त्व आहे ते कळते, म्हणून विज्ञानाला, शिक्षणाला किंवा विज्ञान शिक्षणाला सर्व स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे ते प्राप्त होऊ लागले. अशा प्रकारे जी आहे विज्ञानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. नंतर आहे विज्ञान विषयाची वैशिष्ट्ये. मग ती कोणती कोणती आहे? तर त्यातली विज्ञान विषयाची वैशिष्ट्ये दिलेली आहे, जवळपास 5-6 आहे. सुसंगतपणा, निरीक्षण क्षमता, नैसर्गिकता, अनुमान क्षमता, प्रयोगात्मकता, तपासणी क्षमता. ठीक, मग त्यातलं एक एक जे आहे ते आपण बघूया. मग काय आहे? पहिलं आहे सुसंगतपणा म्हणजे काय? कन्सिस्टन्सी. मग विज्ञानातील जे काही तत्त्वे आहे, नियम, सिद्धांतांचा प्रायोगिक पडताळा वारंवार केला तरी त्यात बदल होत नाही म्हणजे काय? कन्सिस्टन्सी. उदाहरणार्थ आर्किमिडीजचं तत्त्व आहे, गतिविषयक जे नियम आहे. नंतर आहे निरीक्षण क्षमता, ऑब्झर्विबिलिटी. मग विज्ञानातील जे काय प्रयोगाचे निरीक्षण आहे ते पंचज्ञानेंद्रियामार्फत केले जातं. मग निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढला जातो. जे काय तुम्ही प्रॅक्टिकल करतात ते तुमच्या ऑब्झर्वेशनवर केलं जातं, मग त्याच्यानुसार तुम्ही निष्कर्षापर्यंत, रिझल्टपर्यंत पोहोचतात. नंतर आहे नैसर्गिकता, नॅचरल. मग विज्ञानातील जे काय प्रयोग, घटना, तत्त्वे आहे या गोष्टी निसर्गामध्ये घडणाऱ्या घटना व कारणमीमांसा यांच्यावर आधारित असतात. नंतर आहे अनुमान क्षमता, प्रिडिक्टेबिलिटी. मग विज्ञानामध्ये काढलेले जे काय अनुमान आहे त्यांची प्रायोगिक पडताळा करणं गरजेचं असतं. नंतर आहे तपासणी, टेस्टॅबिलिटी. विज्ञान विषयाचे जे काही तत्त्वे आहे, नियम, सिद्धांत तपासता येतात. प्रयोगात्मकता, वैज्ञानिक सिद्धांत तंत्रज्ञानामुळे बदलू शकतात. याशिवाय विज्ञान विषयाची अजूनही काही वैशिष्ट्ये आहे. ती कोणती आहे? विज्ञान विषय अभ्यासामुळे आपल्या दैनंदिन समस्यांचे निराकरण होऊ शकतं. विज्ञान विषयामध्ये कृतीवर भर दिलेला आहे, तसंच निरीक्षणावर सुद्धा निष्कर्ष काढले जातात. मग त्यामुळे निरीक्षण शक्ती जी आहे ती वाढीस लागते. विज्ञान विषयातील विविध ज्या काही संकल्पना आहेत दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरू शकतात. विज्ञान विषयातून राष्ट्रीय अभ्यासक्रमातील पर्यावरण संवर्धन,
सामाजिक अडचणांचे निर्मूलन, वैज्ञानिक मनोभावना आहे ती जे काही गाभाभूत घटक आहे त्यांचा संस्कारितपणा जो आहे विद्यार्थ्यावर रुजवला जाऊ शकतो. विज्ञान विषयामुळे कृतीवर भर असल्यामुळे कारक कौशल्य जे असतात त्यांचा विकास होऊ शकतो. विज्ञानामुळे समाजातील ज्या काही अंधश्रद्धा आहे त्या दूर करण्यास मदत मिळू शकते. विज्ञान विषयामुळे जी काही गोष्ट आहे, प्रत्येक जी गोष्ट आहे ती सत्यावर अवलंबून असते, त्यामुळे सत्य शोधून त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. म्हणजे विज्ञान विषयामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो विकसित होऊ शकतो. विज्ञान विषयात आरोग्यविषयक माहिती असते, त्यामुळे आरोग्याच्या चांगल्या सवयी विकसित होऊ शकतात. विज्ञान विषयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व पर्यावरण संवर्धन अशी मूल्ये संस्कारित होण्यासाठी आशय आहे. विज्ञानातील जे काही तत्त्वे आहे, सिद्धांत, नियम यांचा उपयोग सामाजिक समस्या सोडवण्यासाठी, मानवाच्या प्रगतीसाठी होऊ शकतो. मग विज्ञान विषयाची जी काय रचना आहे ती शास्त्रीय पद्धतीने केली असल्यामुळे मनाला, शरीराला शास्त्रीयता जी काय आहे, शिस्त जी आहे ती लागण्याचा प्रयत्न त्यामुळे होऊ शकतो. जे काही तर्क असतात, निरीक्षणावरून तर्क काढू शकतात. नंतर आहे विविध पद्धतींचा विचार त्यामध्ये केला गेला असतो, म्हणून विचार करण्याची जी क्षमता आहे, सवयी जी आहे, ते तर्कशक्तींचा विकास जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये होऊ शकतो. अशा प्रकारे विविध जे काय आहे विज्ञान विषय हा मानवाला परिपूर्ण बनवणारा, समृद्ध करणारा विषय आहे किंवा मानवाची जी काही प्रगती आहे त्याला चालना देणारा विषय आहे. त्यामुळे विज्ञानाचं अभ्यासक्रमामध्ये एक विशेष असं स्थान आहे. मग दुसरा पॉईंट आहे विज्ञान संरचना. तर त्याची प्रास्ताविक काय सांगते तर ते आपण बघूया. मग प्रास्ताविक काय सांगते, शिक्षण प्रशिक्षणात वेळोवेळी बदल होत आहेत. मग मूल्यमापन, सूक्ष्म अध्यापन, क्रमित व अध्यापनाची जी काही प्रतिमाने आहेत, सहकार्यात्मक अध्ययन, मेंदू आधारित अध्ययन इत्यादी ज्या काही संकल्पना आहे या इतर देशांतून आलेल्या आहेत. परंतु 1980 आणि 90 या दशकामध्ये आशययुक्त अध्यापन जी आहे ती संकल्पना भारतातच जन्माला आली. कोणती आहे? आशययुक्त अध्यापन 1 मार्क्सला विचारले जाऊ शकते. तर अध्यापनात आशय व पद्धती ह्या 2 बाबी महत्त्वाच्या असतात, बरोबर. आशय आणि पद्धती या 2 बाबी महत्त्वाच्या असतात. परंतु प्रशिक्षणामध्ये सुरुवातीला पद्धतीला जास्त महत्त्व दिलं गेलं, त्यामुळे आशयाकडे दुर्लक्ष झालं. मग नंतरच्या काळात आशयाला महत्त्व दिले गेले, त्यासाठी प्रशिक्षणामध्ये स्वतंत्र पेपर जे आहे ते तयार करण्यात आले. मग NCERT जे आहे त्यांनी सर्वप्रथम आशय व पद्धती यांचे अर्थपूर्ण एकात्मीकरण करून जे काय आहे आशयाची पद्धती आहे त्याला ते नाव दिलं. मग NCERTने काय केले, प्रकाशित केलेले जे काही शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम एक चौकट या अहवालात केलेली आशययुक्त अध्यापन पद्धतीची व्याख्या सांगितलेली आहे. तर ती कोणती आहे? निरीक्षणक्षम कौशल्यांच्या परिभाषेत छात्र अध्यापकामध्ये विकसित झालेले जे काही आशय आहे आणि त्यांची जी काही पद्धती आहे यांचं अर्थपूर्ण एकात्मिकीकरण म्हणजे काय आहे, आशययुक्त अध्यापन पद्धत. दुसरी एक डेफिनेशन आहे ती म्हणजे काय की आशययुक्त अध्यापन पद्धती यात विविध आशयांचे स्वतंत्रितरित्या दिलेले जे काही समृद्ध किंवा अतिरिक्त आशयाचे ज्ञान नाही, तर शाळेमध्ये शिकवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही विविध संकल्पना आहेत त्यांचा सखोल अभ्यास करणं किंवा सखोल आकलन जे आहे ते करणं म्हणजे काय की आशययुक्त अध्यापन पद्धती आहे. ठीक आहे. तर पुढे दिलेलं आहे अध्यापन, त्याचे घटक आहे 3 घटक आहे प्रमुख. कोणते कोणते आहे? अध्यापन शास्त्रीय तात्विक अधिष्ठान, सहसमाज कार्य आणि तिसरं आहे आशययुक्त अध्यापन पद्धती. मग पहिलं बघूया आशययुक्त अध्यापन पद्धतीची आवश्यक टप्पे आहे. मग ते कोणते कोणते आहे तर ते बघूया आपण. तर विज्ञान जे आहे ते अध्यापन करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांसमोर आशय प्रभावी मांडणं गरजेचं असतं. मग त्याचे जे काही उद्दिष्ट आहे, अभ्यासक्रमाची उद्दिष्ट, त्याबरोबर शिक्षणाचे जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होतात जेव्हा विद्यार्थ्यांसमोर शिक्षक आपला आशय व्यवस्थित मांडतो. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गरज आहे, कोणत्या पद्धती ज्या आहे त्या अभ्यासाची गरज जी आहे ती स्पष्ट होते. तर त्यातली पहिली आहे, सर्व शिक्षकांना आपला जो काही विषय आहे, आशय जो आहे तो प्रभावीपणे मांडता येईल असं नाही. मग त्यासाठी आशययुक्त अध्यापन पद्धतींचं ज्ञान असणं आवश्यक असणं गरजेचं आहे. सखोल ज्ञान जे आहे ते गरजेचं आहे. आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये पाठ्यक्रम व पाठ्यांशाचे जे काही विश्लेषण आहे ते करावे लागते. त्यामुळे तत्त्वे, संकल्पना, नियम यांचं ज्ञान जे आहे ते असायला गरजेचं आहे. शिक्षणाची जी काही तयारी असते ती चांगली असायला हवी. ज्ञान कक्षा ज्या आहेत त्या रुंद असायला हव्या. आशयाचे जे काही विश्लेषण आहे ते वेगळी दृष्टी वापरून केलं जातं. त्यामुळे शिक्षकाकडे आशयाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो वेगळा असायला हवा. मग अध्यापनात जे काही आशय पद्धती आहे या दोहोंचा विचार त्यामध्ये केला गेला पाहिजे. मग त्यामुळे शिक्षकाच्या अध्यापनामध्ये काय होतं, बदल घडून येतात आणि त्याप्रमाणे सर्वसामान्य उद्दिष्टापर्यंत शिक्षकाला पोहोचता
येतं. मग शिक्षणाच्या जे काय अध्यापन दर्जा आहे त्यामुळे सुधारतो. मग शिक्षक पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक यांचे मूल्यमापन व विश्लेषण करतात, त्यामुळे पाठ्यपुस्तकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. शिक्षक आशयाचे जे काय आहे विश्लेषण करतात, त्यामुळे अध्यापनासाठी एकापेक्षा जास्त पद्धती वापरू शकतात. मग नंतर आहे त्याचे टप्पे, तर कोणते कोणते आहे? 7 टप्पे आहे. तर पहिला आहे विषयाची संरचना, अभ्यासक्रम विश्लेषण, पाठ्यक्रम विश्लेषण, पाठ्यपुस्तक मूल्यमापन, आशय विश्लेषण, पाठ टाचण तयार करणं आणि पाठ घेणं, हे जे आहे ते महत्त्वाचे टप्पे आहे. नंतर आहे विज्ञान विषय संरचना, इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा अर्थ काय आहे आणि डेफिनेशन काय आहे ते आपण बघूया. मग प्रचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक जे काय स्तर आहे त्यांचा अभ्यासक्रमाचा आढावा घेतला तर प्रत्येक जो काय स्तरावरील विज्ञानाची वैशिष्ट्ये जी आहे ती वेगवेगळी आहे, बरोबर. मग प्रत्येक स्तरावरील अध्यापनासाठी विषयांची अंतर्गत रचना असते ती वेगळी आहे. मग ती रचना जाणून घेणं, त्याचा सखोल ज्ञान प्राप्त करणं, जे काय आहे आपण दैनंदिन व्यवहारात संरचना ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. मग त्या संरचना, पेशी रचना, इमारतींची रचना किंवा जे काय अर्थ आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यातला फरक जो आहे तो फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. मग जी काय रचना म्हणजे काय की विविध वस्तूंची, घटकांची मांडणी करणे, संरचनेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी काही गोष्टी असतात त्या गरजेचं आहे. मग आपल्याला माहिती संरचनेला इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर असं म्हणतात. मग त्याचं डेफिनेशनसुद्धा आपण बघितलेलं आहे. जोरम ब्रुनर जो आहे या मानसशास्त्राने संरचना हा शब्दप्रयोग प्रथम केलेला आहे. ठीक. मग त्याचं जे काय आहे डेफिनेशन त्याने दिलेले आहे की स्ट्रक्चर इज द सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर दॅट कम अंडर द हेड ऑफ सब्जेक्ट. देर इज नो सच अ टॉपिक कॅन बी आयसोलेशन. इट शुड बी अँड मस्ट बी विदिन अ स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर ऑफ द सब्जेक्ट कॅन बी शेप्ड इन अ व्हेरियस वे बाय द फंक्शन ऑफ द स्ट्रक्चर इज नेवर चेंज. म्हणजे काय की एखादा जो काही विषय आहे तो सर्व प्रमुख भागांनी किंवा जे काही प्रमुख भागांचे पद्धतशीरपणे केलेलं वर्गीकरण म्हणजे विषयाची संरचना होय. मग त्या विषयातील जे काय आहे कोणताही एक भाग आपणाला वेगळा करता येत नाही. मग कोणताही जो विषयाचा भाग आहे ती संरचना आहे ती वेगळ्या पद्धतीने दाखवता येते, परंतु तिचे कार्य जे आहे ते बदलत नाही, ते सारखेच असते. मग त्यातील काही शाखा असतात, उपशाखा, विभाग, उपविभाग, त्यातील घटक जे आहे ते संपूर्ण ज्यामुळे दर्शवले जातात, त्यातील जो काही सूक्ष्मता असतो, परस्पर संबंध असतो, त्यांच्या ज्या काही रचना असतात त्या आपल्याला माहीत होतात. मग त्याला विषयाची संरचना असं म्हणता येईल, बरोबर. मग काय की विज्ञानात अनेक शाखा ज्या आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी जे आहे, परंतु जसे जसे जे काही नवीन शोध लागले तशा तशा ज्या शाखा आहे, उपशाखा ज्या आहे त्या वाढत चालल्या. मग त्यात काय आहे त्याच्यासाठी नवीन जी आहे ती संरचना तयार करण्यात आली. मग ती अशी आहे की प्रत्येक विषयाची अशी स्वतंत्र अंतर्व्यवस्था असते. मग विषयाची स्वतंत्र अंतर्गत रचना म्हणजे काय की विषयाची संरचना. मग डेव्हिड आसुबेल काय म्हणताय की कोणत्याही विषयाची संरचना ही मनोऱ्यासारखी असते. मनोरा हा तळाशी किंवा मग मनोऱ्यात तळाशी मूर्त संकल्पना असतात, तर अमूर्त संकल्पना ह्या वरच्यावर असतात. मग सर्वांच्या जे काय आहे सर्वात वरच्या टप्प्यावर विस्तृत अशी अमूर्त संकल्पना असते. लहान मुलांना मूर्त संकल्पना लवकर समजतात, तर वैचारिक व तर्कशक्तीचा विकास झालेल्या विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना ज्या असतात त्या लवकर समजतात. म्हणून प्रत्येक शिक्षकाचे संरचनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही वैशिष्ट्ये आहेत, तर कोणते कोणते आहे? विषयाची जी काही संरचना आहे, शाखा, उपशाखा, विभाग, उपविभाग, घटक, उपघटक यांच्यातील परस्पर संबंध त्यामध्ये दाखवलेला असतो. मग संरचनेतील जे काही घटक आहे, उपघटक आहे यांची मांडणी किंवा रचना विशिष्ट प्रकारे केलेली असते. विषयातील प्रत्येक आशय घटकाचं संरचनेतील सहाय्याने स्थान जे असते ते निश्चित केलेलं असतं. संरचनेचे विशिष्ट जसे कार्य असते. मग रचना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे कार्य हे एकच असते. संरचना ही सोपी, सुटसुटीत आणि आटोपशीर असायला हवी. तिसरा आहे संरचनेचे शिक्षकाला होणारे उपयोग. मग काय काय उपयोग होणार? एक दृष्टिक्षेपात विज्ञानाचा रचनेची मांडणी आहे ती मिळते. मग एका दृष्टिक्षेपात विज्ञानातील शाखा, उपशाखा, त्यातील घटक, उपघटक यांची माहिती मिळते. आपण शिकवित असलेले जे काय आशय आहे त्या घटकांचे संरचनेतील स्थान जे आहे ते निश्चित करता येते. त्यामुळे विज्ञान विषयाचा एकंदरीत विचार करून अध्यापन प्रभावी करता येतं. मग विज्ञान विषय संरचना जी आहे ती समजून घेता येते. त्यामुळे आशयाचे सखोल ज्ञान व विस्तृत ज्ञान असणं गरजेचं आहे. मग संरचनेमध्ये असणारे जे काही 2 किंवा अधिक घटक आहेत त्यातील परस्पर संबंध आहे तो विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांच्या लक्षात यायला हवा. विषयाची जी काही संरचना आहे ती केल्याने कमी श्रमात अधिकाधिक माहिती मिळवणं किंवा लक्षात ठेवणं जास्त सोपं पडतं. मग विज्ञान विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो विकसित करता
येतो. चौथा आहे विज्ञान विषय संरचनेची काही उदाहरणे दिलेली आहे त्यांनी. तर कोणती आहे? फिजिक्स आहे, केमिस्ट्री, बायोलॉजी, जिओलॉजी आणि ॲस्ट्रोलॉजी असे त्याचे 5 टाईप पडतात. त्याच्यामध्ये फरक फिजिक्समध्ये थेरॅटिकल फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक आहे, सॉलिड स्टेट, मॉडर्न फिजिक्स, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक्स इट्सेट्रा त्यामध्ये आहे. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायोकेमिस्ट्री त्यांच्या ब्रांचेस आहे. बायोलॉजीमध्ये जनरल आहे, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, प्लांट्स इट्सेट्रा. नंतर जिओलॉजी आहे, ॲस्ट्रोलॉजी आहे, टॉक्झोनॉमी जी आहे ती बायोलॉजी आहे, बायोलॉजीमध्ये आहे. मग टॉक्झोनॉमीसुद्धा आहे, त्याचे 2 प्रकार पडलेले आहे, फ्लॉवरिंग प्लांट्स आणि नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. आपल्याला माहिती आहे की फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये फॉर एक्झाम्पल गायनोस्पर्म असतात, नॉन फ्लॉवरिंगमध्ये कोण असतं? टॅलियोफायटा असतं, ब्रायोफायटा असतं. मग अँगिओस्पर्म असतात. अँगिओस्पर्म जे असतात त्यांचे परत डायक्टोलेडन्स आणि मोनोकॅटोलेडन्स असे प्रकार पडतात. हे कशामध्ये दिलेलं आहे? त्यांनी त्याच्या ज्या शाखा आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. नंतर भौतिकशास्त्र विषयाची संरचना दिलेली आहे. मग ती काय आहे? त्याच्यामध्ये परत भौतिकशास्त्रात केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी असे 3 टाईप पडतात. मग फिजिक्समध्ये परत थेरॉटिकल फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक जे आहे त्यांनी त्यांचं डीपली एक्सप्लेनेशन तिथे दिलेलं आहे. जीवशास्त्रामध्ये दिलेलं आहे, रसायनशास्त्रामध्ये सुद्धा दिलेलं आहे. मग जीवशास्त्राचं काय? सामान्य जीवशास्त्र आहे, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र. मग प्राणीशास्त्रामध्ये काय काय येणार? समपृष्ठरज्जू असतात, असमपृष्ठरज्जू असतात. मग त्याच्यामध्ये काय येणार? समपृष्ठमध्ये भूचर, जलचर, उभयचर. असमपृष्ठमध्ये काय येणार? आदिवासी, रंदी, कूट, रात्री जे असतात ते त्याच्यामध्ये येतं. वनस्पतीशास्त्रामध्ये सपुष्प आणि अपुष्प असतात, बरोबर. तर अशा प्रकारे ते आहे. सूक्ष्मजीवामध्ये जीवाणू, विषाणू असतात. मग नंतरचा पॉईंट आहे विज्ञानाचा शाखांतर्गत व इतर विषयांशी असणारा समन्वय. मग त्याचा जो काय आहे विज्ञान जो आहे तो इतर विषयाशी कसा निगडित आहे ते आपण बघूया. मग प्रास्ताविक काय सांगते की शालेय शिक्षणाच्या वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे विषय शिकवले जातात. मग 3 भाषा, समाजशास्त्र, विज्ञान आणि गणित असे विषय जे आहेत ते शिकवले जातात. म्हणजे एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी काहीतरी संबंध म्हणजे काहीच संबंध राहिलेला नाही. मग उदाहरणार्थ विज्ञान विषयाची भौतिक, रसायन व जीवनशास्त्र या 3 शास्त्रांची विभागणी जी आहे ती झाली तर जीवशास्त्र विषय किंवा प्राणीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र जो विषय आहे तो समजून घेणं सोपं जाईल. मग या विषयाला विभागला तर गणित हा विषय जो आहे तो बीजगणित व भूमिती यात विभागला गेलेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जो विषय आहे तो स्वतंत्र शिकवला जाऊ शकतो. त्यामुळे विषयांबरोबर असलेला संबंधही जो आहे तो गैरसमज जो आहे किंवा तो संबंध आहे तो निर्माण झालेला आहे. मग परंतु जे काही विषय आहे त्यांचं अध्यापन करताना विषयातील परस्पर संबंध लक्षात घेतले तर अध्यापन जे आहे ते प्रभावी होतं आणि विद्यार्थ्यांना समजण्यास सोपं असतं. मग त्यासाठी विषयांचे जे काय आहे अध्यापन इतर विषयांशी मदत करण्यासाठी घेतलेले अध्यापन आहे. म्हणजे जे काय सर्व विषय आहे ते एकमेकांना मदत करतात. मग ते काय आहे विषयातील समन्वय साधण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती सर्वात प्रथम कोणी मांडली आहे? हबार्ट यांनी मांडलेली आहे. मग तसेच महात्मा गांधीजींनी देखील मूल्योद्गामी शिक्षण जे आहे त्यांचा समन्वय जो आहे तो साधणं त्यामध्ये महत्त्वाचं योगदान त्यांचं आहे. मग इत्यादी जे काय आहे त्यांचा उचित असा एक संघ ठेवणं विषयांचा विविध विषयांचा उचित एक संघ ठेवणं म्हणजे काय विषयांतर्गत समन्वय साधणं होय. मग त्याचा समन्वयाचा अर्थ दिलेला आहे खाली की निरनिराळ्या घटना आणि कल्पना यांचे संबंध जोडण्याची आवश्यकता स्पष्ट करण्यासाठी समन्वयाचा अर्थ आहे. म्हणजे काय की के.एल. अरोरा यांनी काय म्हटलेलं आहे की वेगवेगळे जे विषय असतात ते स्वतंत्रपणे अभ्यासणे अवघड आहे, बरोबर. मग त्यासाठी सर्व विषयांचा अभ्यास करताना समन्वय साधला गेला पाहिजे. ठीक, तर अशा प्रकारे त्यांची डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे की थोडक्यात म्हणजे काय की एक विषय शिकवताना दुसऱ्या विषयाशी त्याचा आवश्यक तेथे संबंध किंवा सांगड घालणं म्हणजे काय समन्वय. मग त्याचे प्रकार आहे. पहिला आहे प्रासंगिक किंवा अनुषंगिक समन्वय. मग एखाद्या विषयाचे अध्यापन करताना पूर्वतयारी किंवा पूर्वनियोजन न करता वर्गामध्ये जेव्हा शिक्षक एका घटनेशी किंवा त्याच्या भागाशी दुसऱ्या विषयात जे काय प्रसंग अनुसरून संबंध जोडतो किंवा समन्वय साधतो तेव्हा त्याला म्हणायचे प्रासंगिक किंवा अनुषंगिक समन्वय. मग त्याच्यामध्ये काय काय असतं? गुरुत्वाकर्षण असतं. मग विज्ञान आणि भूगोल त्यामध्ये गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसून येतं. जलचक्र असतं. मग ते कशाचे असतं? विज्ञान, शेतीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र. दुसरा टाईप आहे तो जाणीवपूर्वक किंवा पद्धतशीरपणे समन्वय. मग जेव्हा एखादा विषय जो आहे तो शिकवत असताना त्याची सांगड इतर विषयांशी कशा प्रकारे घालता येईल याचा विचार करून शिक्षक व त्याचे जे काही निश्चित व्यवस्थित केलेलं नियोजन असतं ते करणं आणि त्याप्रमाणे अध्यापन करताना पाठात जो काय आहे तो संबंध जोडणं किंवा समन्वय जो आहे तो जाणीवपूर्वक व पद्धतशीरपणे समन्वय जो आहे तो त्याचा जोडणं म्हणजे काय आहे जाणीवपूर्वक किंवा पद्धतशीर समन्वय त्याला म्हणायचं आहे.
नंतर आहे या प्रकारात काय होतं की उदाहरणार्थ काय प्रकाश परावर्तन नियम आहे. मग या घटकाचे अध्यापन करण्यासाठी भौतिकशास्त्राबरोबर गणितातील काही संकल्पना निगडीत असतात. मग त्या दोघांचं जे काय आहे सहसंबंध तेथे त्यांनी दिलेला आहे. नंतर आहे तिसरं आहे एकाग्र किंवा केंद्रीय समन्वय. मग याच्यामध्ये आहे प्रकाश संश्लेषण आहे. म्हणजे काय की एका विषयातील जे काही घटक आहे ते अनेक विषयातील घटनांना संबंध जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असतो, त्याला म्हणायचे एकाग्र किंवा केंद्रीय समन्वय. मग फॉर एक्झाम्पल आहे प्रकाश संश्लेषण. मग त्याच्यामध्ये काय काय येते, पान येते. मग त्याच्यामध्ये काय येणार, जीवशास्त्र येणार. मग नंतर येतं रासायनिक अभिक्रिया येते प्रकाश संश्लेषणमध्ये, त्याच्यामध्ये रसायनशास्त्र येतं. हवामान येतं म्हणजे भूगोलाला. सूर्यप्रकाश येतो म्हणजे भौतिकशास्त्र. जमीन व खते म्हणजे शेतीशास्त्र. अशा सगळ्या प्रकारचे जे काय आहे विषयांचा संबंध जो आहे घटकांचा एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला म्हणायचे एकाग्र किंवा केंद्रीय समन्वय. नंतर आहे समन्वयाचे फायदे दिले आहे. तर ते कोणते कोणते आहे, तर त्यातलं पहिलं आहे समन्वयामुळे अभ्यासक्रमातील जे काही विविध विषयांचा एक संघपणा आणण्यासाठी मदत होते. जे काही शिक्षक आपण जे काही शिकवत आहोत ते विषयांचा विचार करतात, परंतु समन्वयातून शिक्षकांचे विषयापुरता संकुचित विचार करणं थांबतं. म्हणजे विषयात जेवढं आहे तेवढं दिलेलं असतं ते शिकवणं थांबतं, तर विषयाबाहेर जाऊन सुद्धा शिक्षक जे आहे ते एक्सप्लेन करू शकतात. नंतर आहे सर्व विषयांचा जो काही एकमेकांशी समन्वय साधून अध्यापन केल्यामुळे अध्यापन पद्धती जी आहे ती नैसर्गिकता त्याच्यामध्ये अनुभवायला मिळते. मग अध्यापन करत असताना विषय व अनुभव यांचा संबंध जोडल्यामुळे अध्यापनाची जी काही प्रभावी व मनोरंजनात्मकता असते ती विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. नंतर आहे निरनिराळ्या विषयांचे जे काही ज्ञान आहे ते मेंदूतील कप्प्याकप्प्यात साठवण्यापेक्षा ते एकत्रित साठवणं विद्यार्थ्यांना सोयीस्कर जातं. मग सर्व विषयांचा समन्वय साधून अध्यापन केल्यामुळे मिळवलेले जे काही ज्ञान आहे ते जास्त काळ स्मरणात आपल्याला ठेवणं सोपं जातं. मग विद्यार्थ्यांचा जो काय आहे सर्वांगीण विकास कशामुळे होतो, समन्वयामुळे होतो. तर अशा प्रकारे समन्वयाचे फायदे दिलेले आहेत. नंतरचा पॉईंट आहे विज्ञान शाखांतर्गत समन्वय इम्पॉर्टन्स आहे. 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतात. आपल्याला ह्यावेळेस गणिताचा विचार होता की गणित शाखांतर्गत समन्वय स्पष्ट करा. 3 मार्क्ससाठी मोठा क्वेश्चन विचारला गेलेला होता. तर पहिला आहे जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र. मग या विज्ञानाच्या महत्त्वाच्या शाखा आहे आपल्याला माहिती. मग या 2 शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात संबंध आहे तो कशाचा आहे, आपला विज्ञानाचा आहे. मग या ज्या काही शाखा आहे जीवशास्त्र शाखेच्या 2 शाखा म्हणजे प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र आहे. बायोलॉजीच्या कोणत्या आहे, झुलॉजी आणि बॉटनी अशा आहे. मग प्राणी जीवन व वनस्पती जीवन यांचा जो काय अभ्यास आहे तो करण्यासाठी रसायनशास्त्राची मदत घ्यावी लागते. मग वनस्पती व प्राणी यांचा जे काही संरक्षण आहे ते वापरण्यास सर्व औषधे कीटकनाशके रसायनशास्त्रातूनच तयार केलेली असतात. मग वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारी पोषक खत असतात किंवा ही जी खते आहे ती रसायनशास्त्रात तयार केलेली असतात. मग प्राणीशास्त्रामध्ये वेगवेगळे अवयव जे असतात, पचन संस्था असतात, श्वसन संस्था असते, रक्तभिसरण संस्था असते, यांचा सगळा अभ्यास जो केला जातो तो अभ्यास कशामुळे असतो की रसायनशास्त्रामध्ये असतो आणि जीवशास्त्रामध्ये असतो. परंतु या सर्व ज्या काही संस्था आहेत त्या वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया त्यांच्यामध्ये घडून येतील. मग त्याचा अभ्यास करताना रसायनशास्त्राची आपल्याला मदत घ्यावी लागते. तसेच वनस्पतीतील जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा रसायनशास्त्राचा वापर केला जातो. मग अन्न घटक, अन्न टिकवण्यासाठी लागलेल्या ज्या काही पद्धती आहे, जीवनसत्वे हे घटक अभ्यासताना दोन्ही शास्त्रांचा आपल्याला संबंध लक्षात येतो. कठीण पाणी, मृदू पाणी यांचा जो काही शरीरावर होणारा परिणाम आहे हे अभ्यासात असताना जीव रसायनशास्त्राचा संबंध लक्षात घ्यावा लागतो. तसंच माणसाला जे काही रोग होतात ते का बरं होतात आणि का ते जे काय आहे त्या रोगजंतू यांचा अभ्यास करताना रोगप्रतिकार जे काही बंद आहे किंवा रोगप्रतिकार शक्ती आहे ती नष्ट करण्यासाठी रसायने वापरून तयार केलेली औषधे आपल्याला दिली जातात. यावरून जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यातील समन्वय जो आहे तो आपल्याला लक्षात येतो. सेकंड आहे जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा समन्वय. मग जीवशास्त्रातील डोळ्यांची रचना किंवा दृष्टीदोष यांचा अभ्यास करताना भौतिकशास्त्र मध्ये काय भिंगाचे प्रकार, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या काही प्रतिमा आहे त्या भिंगांचा दृष्टीदोष आहे तो दूर कसा केला जाईल याचा उपयोग करण्यासाठी जे आहे ते भौतिकशास्त्राचा उपयोग त्यामध्ये होतो. मग तसेच भौतिकशास्त्रामध्ये काय आहे की ध्वनी हा घटक जो आहे तो अभ्यासताना कानाची रचना, ध्वनीचा कानावर परिणाम होणारा जो काही परिणाम आहे याचा विचार करावा लागतो. मग यावरून दोन्ही विषयातील संबंध जे आहे ते स्पष्ट होतात. तसेच अवकाश संशोधन आहे ते हवामानाचा अंदाज मिळतो, तो वनस्पतीसाठी उपयुक्त असतो. अशा प्रकारे भौतिकशास्त्राचा उपयोग जीवशास्त्रामध्ये होतो. नंतर आहे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. मग भौतिकशास्त्रातील जे काय आहे पाण्याच्या अवस्था आहे
अवस्थांतर त्यावर होणारा जो काही उष्णतेचा परिणाम आहे, विशिष्ट उष्णता यांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. मग रसायनशास्त्रात पाणी, पाण्याचे घटक, विघटक, विद्रता, कठीण पातळी इत्यादींचा समन्वय साधता येतो. अणु, रेणू, अणूंची संरचना, आण्विक ऊर्जा घटकांचा जो अभ्यास आहे तो करताना दोन्ही विषयांचा सहसंबंध आपल्याला दिसून येतो. तसंच धातू, अधातू आहे त्यांचे भौतिक, रासायनिक गुणधर्म यांच्या अभ्यासातून सुद्धा दोन शास्त्रांचा सहसंबंध आहे तो आपल्याला लक्षात येतो. नंतर आहे विज्ञान आणि गणिताचा समन्वय. तर काय आहे, गणितातील जे काही तत्वे आहे, नियम, प्रक्रिया यांचं ज्ञान विज्ञान अभ्यासासाठी आवश्यक आहे. यावरून गणित विज्ञान जे आहे यांचा घनिष्ठ असा संबंध आहे ते स्पष्ट होतं. गणित अभ्यासाशिवाय विज्ञानातील तत्वे, नियम जे आहेत ते सिद्धांत जे आहेत त्यांची उकल होत नाही किंवा समजून घेण्यासाठी ते अवघड जातं. मग गणितातील समप्रमाण, व्यस्त प्रमाण, समीकरणे व आलेख यांचा विज्ञानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वापर करायला मिळतो. फॉर एक्झाम्पल विज्ञानातील बॉईल्स नियम जो आहे, चार्ल्सचा नियम आहे, हे शिकताना सम व व्यस्त प्रमाणांचा संबंध लक्षात घ्यावा लागतो. जीवशास्त्र, रसायनशास्त्र विषयातील रासायनिक क्रिया आहे ते दाखवण्यासाठी जो आहे गणिताचा समन्वय जो आहे तो तिथे होतो. हवेतील घटकांचे प्रमाण, अन्नदान जे आहे त्यांचा जी काही वाढ आहे इत्यादी भाग आलेखाच्या सहाय्याने दाखवणं. यंत्रशास्त्र, चुंबकत्व आणि प्रकाश या घटना ज्या आहे त्या त्रिकोणमिती प्रमाणाचा तिथे उपयोग होत आहे. म्हणजेच काय की गणितीय जे काही तत्वे आहे ही तरफ, स्प्रिंग, बॅलन्स इत्यादी जे काही तिथे वापरले जातात. मग गणितीय विषयक जे काही नियम आहे, घनता, विशिष्ट गुरुत्व यांची विविध सूत्रे मांडण्यासाठी गणिताची मदत विज्ञानामध्ये घ्यायला लागते. थोडक्यात म्हणजे काय की भौतिक, रसायन, जीवशास्त्र यांचा अभ्यास करताना गणिताची मदत घ्यावी लागते. तसेच विज्ञानातील जे काही नियम आहे ते शोधून काढण्यासाठी गणिताचा उपयोग करावा लागतो. यावरून असं स्पष्ट होतं की विज्ञान व गणिताचा जो काही घनिष्ठ संबंध आहे हा संबंध लक्षात घेऊन अध्यापन केले तर अध्यापन प्रक्रिया आहे ती परिणामकारक आणि सोपी समजेल. नंतर आहे विज्ञान व भूगोल यांचा समन्वय. मग विज्ञान आणि भूगोल यांचा जवळचा संबंध आहे. विज्ञानातील जे काही नियम आहे, तत्वे, नवनवीन सिद्धांत आहे यांची मानवी जीवनावर कसा परिणाम होतो याचा अभ्यास भूगोल विषयात शिकवला जातो. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करताना भूगोलाशी संबंध जोडणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे भूकंप, ज्वालामुखी, वारे, पाऊस, झीज, नैसर्गिक घटना आहे त्या घडतात हे शास्त्र अभ्यासताना समजते. तर त्यामुळे मानवी जीवनात होणारे जे काही बदल आहे ते भूगोल विषयातून स्पष्ट होतात. म्हणजेच भूगोल आणि विज्ञान यांचा विषयाचा जो आहे तो समन्वय इथे स्पष्ट होतो. मग त्यामध्ये प्राणी, वनस्पती, पर्यावरण यांचा अभ्यास दोन्ही विषयामध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल वनस्पती आणि प्राणी यांचे निवासस्थाने, त्यांच्यातील संख्येतील वाढ व घट, निरनिराळे रोग यांचा अभ्यास जीवशास्त्रात असतो. त्याचप्रमाणे त्यांचा जो काय अभ्यास आहे तो भूगोल विषयातसुद्धा केला जातो. म्हणजे काय की जे काय अध्यापन करताना या दोन विषयातील समन्वय जो आहे तो स्पष्ट झाला पाहिजे. मग भूगोलातील समुद्र प्रवाह निर्मिती आहे, उष्ण व शीत कटिबंध आहे, लोकजीवन जे आहे हे घटक शिकवताना विज्ञानाची मदत आपल्याला घ्यावी लागते. अशा प्रकारे विविध ज्या काही शाखा आहेत त्यांचा समन्वय कसा साधला जातो हे विज्ञानाच्या दृष्टीने आपण बघितले. पुढचा पॉईंट आहे विज्ञानाचा इतर विषयांशी समन्वय. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर पहिला आहे विज्ञान व इतिहास विषयाचा समन्वय. तर काय आहे की प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो हे आपल्याला माहिती आहे. आपण बघितलेलं आहे की विज्ञानातील अनेक घडामोडी झाल्या त्यांना पार्श्वभूमी आहे. तसंच इतिहास जो आहे तो प्रत्येक गोष्टीला असतो. तसेच विज्ञानातील जे काही शोध आहे ते ऐतिहासिक कारणामुळे लागलं. कोणकोणत्या ऐतिहासिक परिस्थितीमुळे शोध लागले ते शोधून काढण्यासाठी इतिहासाची मदत आपल्याला घ्यावी लागते. म्हणजेच काय की अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्ब निर्मिती, कोणत्याही घटनेमागील जे काही कारणांचा शोध आहे तो विज्ञानात घेतला जातो. त्या घटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी इतिहासातून आपल्याला मिळते. फॉर एक्झाम्पल मानवाची उत्क्रांती आहे, पृथ्वी, मानव जीवन यांची जी काही गोष्ट आहे ती अभ्यासताना आपल्याला इतिहासाची मदत घ्यावी लागते. मग जे काही वेगवेगळ्या प्राचीन काळचे जे काही रोगाच्या साथी आहेत त्याचे परिणाम, मानवाने त्यावर केलेली जी काही मात आहे, अभ्यासासाठी इतिहासाची मदत घ्यावी लागते. विज्ञानाचा इतिहासशास्त्रांची चरित्र, नवीन शोध जे आहे ते इतिहासाच्या मदतीने आपल्याला कळते. मग इतिहास आणि विज्ञान दोघांमधील जे काय आहे ते सत्य शोधण्याचं काम जे आहे ते यामध्ये होतं. म्हणून शिक्षकांनी आशयानुसार जो काय आहे इतिहास व विज्ञान यांचा समन्वय साधता आला पाहिजे. नंतर आहे विज्ञान व भाषा यांचा समन्वय. मग माध्यमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारले गेलेले आहे. मग त्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी 3 भाषा शिकवल्या जातात. या वेगवेगळ्या भाषांमध्ये लेखक विज्ञानावर आधारित लेख, कथा लिहितात. त्यामुळे लोकांमधील असणाऱ्या ज्या काही गैरसमजुती आहे, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो विकसित व्हावा हा उद्देश त्यातून
असतो। मग विज्ञानातील विविध शोध सिद्धांत वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिले जातात, त्याची माहिती समजायला भाषेच्या माध्यमातून उपलब्ध होत असते। तसेच विज्ञानावर आधारित जे काही उतारे आहे, विज्ञान शास्त्रज्ञांची माहिती आहे ती भाषा विषयातून दिली जाते। या घटकाचे अध्यापन करताना भाषा व विज्ञानाचा समन्वय जो आहे तो लक्षात येतो। नंतर आहे विज्ञान आणि अर्थशास्त्राचा समन्वय। मग अर्थशास्त्रामध्ये आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला जातो। मग आपल्या देशाची जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न असतात ते केले जातात। त्यामध्ये उद्योगधंदे, पीक उत्पादन वाढवणे यावर भर दिला जातो। रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र यातील जे काही संशोधन आहे ती मदत त्यामध्ये केली जाते। विविध देशाच्या आर्थिक उत्पादनाची वाढ असते ती यामध्ये केली जाते। मग हे काय आहे, यामुळे काय होतं, विज्ञान आणि जे काय आहे अर्थशास्त्र यांचा समन्वय आपल्याला साधता येतो। नंतर आहे चित्रकला, विज्ञान व चित्रकलाचा समन्वय। मग शालेय स्तरावर विज्ञान अध्यापन करत असताना जे काही विविध कौशल्य असतात ते विकसित करण्यावर भर दिलेला असतो। मग कौशल्यामध्ये काय येतं की आकृती काढण्याचं कौशल्य असतं, त्यामध्ये काय की कारक, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या तिन्ही शास्त्रामध्ये जे आहे त्या आकृत्या काढाव्या लागतात। मग यासाठी चित्रकलेचे ज्ञान असणं आवश्यक आहे। मग चांगल्या आकृत्या, विविध प्रकारचे आलेख काढण्यासाठी चित्रकलेचा उपयोग आपल्याला करता येतो। मग विज्ञानातील घटक जे आहे ते शिकवताना रचना कार्य जे आहे ते स्पष्ट करण्यासाठी आकृतीची मदत जी आहे ती आपल्याला घ्यावी लागते। त्यासाठी आपलं जे आहे ती चित्रकला व्यवस्थित असायला हवी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची जी आहे ती चित्रकलेची आवड जी आहे ती विद्यार्थ्यांना निर्माण झाली पाहिजे। नंतर आहे विज्ञान आणि कार्यानुभव यांचा समन्वय। मग विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवण्यासाठी शालेय स्तरावर कार्यानुभव हा विषय जो आहे तो समाविष्ट केलेला आहे। म्हणजे श्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे। मग त्यामध्ये काय येतं की विविध साधने, उपकरणे, साहित्य, वेगवेगळ्या प्रक्रिया यांचा परिचय, प्रत्यक्ष कृती यावर भर दिलेला आहे। मग या सर्व ज्या काही कृती आहेत त्यामध्ये त्या करत असताना कौशल्य जे आहे ते विकसित करता येतात। चांगला दृष्टिकोन जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये रुजला गेला पाहिजे। मग त्याच्यामधून काय होतं, अचूक निरीक्षण, अचूक कृती काढणं किंवा मग कृती करणं, मोजमाप करणं, व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा हे जे काही गुण आहे ते कार्यानुभवामधून विद्यार्थ्यांच्यामध्ये विकसित होतात। मग जे काही प्रतिकृती तयार करणं, सुतारकाम, मातीकाम, धातुकाम, बागकाम इत्यादी जे काही विज्ञान आहे ते कार्यानुभव आणि विज्ञान यांचा समन्वय त्यातून आपल्याला लक्षात येतो। नंतर आहे विज्ञान व इतर कला समन्वय। मग त्यामध्ये काय काय येणार की संगीत, वाद्य, नृत्य, रंगकाम कलांचा सुद्धा शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये विकास व्हावा अशा अपेक्षा असतात आणि त्यानुसार त्यांनी जे काय आहे तो शालेय स्तरावर जो काय आहे विज्ञानाचा समन्वय कसा साधता येईल ते त्यांनी दिलेलं आहे। मग ज्या काही कला आहे, संगीतातील वाद्य व कलेतील जे काही साधने आहेत त्या तत्वावर त्यांनी भर दिला आहे। त्याप्रमाणे ध्वनिकंपन, संगीत प्रमाण या गोष्टी विज्ञानात शिकवाव्या लागतात। म्हणजेच यांचा जो काही संबंध आहे ज्ञानाशी आहे। म्हणून वाद्याची माहिती सांगताना विज्ञानातील समन्वय येतो। मग त्याच्यातील नृत्यातील ठेका, लय, ताल इत्यादी अभ्यास करताना विज्ञानाची मदत घ्यावी लागते। नंतर आहे विज्ञान व पर्यावरण शास्त्र समन्वय। मग विज्ञान आणि पर्यावरण यांच्यातील जे काय आहे घनिष्ठ संबंध आहे। पर्यावरणातील पाणी, हवा, अन्न, प्राणी, वनस्पती इत्यादी घटक जे आहेत ते जीवशास्त्रामध्ये आढळले जातात। हे घटक शिकवताना शिक्षकांना विज्ञान पर्यावरणाचा संबंध जो आहे तो स्पष्ट करावा लागतो। मग हवा, पाणी, प्रदूषण यांची कारणे, उपाय, पर्यावरण संरक्षण इत्यादी जो आहे अभ्यास त्यामध्ये केला जातो। नंतर आहे समन्वय साधताना विचारात घ्यावयाच्या बाबी। मग एवढं सगळं बघितल्यानंतर आपण जे काय आहे विविध शाखांचा समन्वय साधताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे हे त्यांनी पुढे दिलेलं आहे। त्यातील पहिली आहे सर्व विषयांचा जो समन्वय आहे तो साधताना एकच पद्धती किंवा एकच तंत्र उपयुक्त असेल असे नाही, तर वेगवेगळ्या तंत्रांचा, विषयांचा, समन्वयांचा वापर तिथे केला गेला पाहिजे। मग त्यानुसार काय होतं, आशयानुसार आणि विषयानुसार तंत्र पद्धतीची निवड करावी लागते आणि त्याने ज्ञान जे आहे ते लवकर आत्मसात होऊ शकतं। नंतर आहे अध्यापन करताना मूळ विषयाचा आशय जो आहे तो महत्त्वाचा असतो। त्यामुळे शिक्षकांनी मूळ आशयावर लक्ष केंद्रित करून ओघाने किंवा ओघागाने प्रसंगाला, घटनेला अनुसरून समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा। नंतर आहे आपल्या विषयातील जे काही सर्व घटक आहेत त्या आशय जो आहे तो समन्वय साधता आला पाहिजे। जे काही सहज शक्ती ज्या असतात, जे काही सहज शक्य असेल असं जे काय आहे समन्वय तिथे साधता आला पाहिजे। नंतर पाठाची तयारी करताना कोणकोणत्या मुद्द्यांसंदर्भात समन्वय साधता येईल याचा विचार करता आला पाहिजे। नंतर समन्वय साधण्यासाठी इतर विषय जे आहेत ते शिक्षकांकडून माहिती घ्यावी, त्याप्रमाणे इतर विषयाची समन्वय साधावा। नवीन जे काही शिक्षकांनी समन्वय साधण्याचा सराव करावा व अनुभवी शिक्षकांची मदत तिथे घ्यावी। मग त्याच्या काही मर्यादा आहे। मग कोणत्या आहे, सर्व विषयांचा समन्वय साधून अध्यापन करणं हे अवघड आहे आणि एकच पद्धती व एकच तंत्र वापरणं शक्य
नाही. नंतर आहे सर्व घटकांच्या अध्यापन वेळी समन्वय साधणं शक्य नाही. यासाठी सर्व शिक्षक कार्यक्षम असतील असंही नाही, कारण सर्व शिक्षकांना सर्व विषयांची माहिती सारखीच असेल असंही नाही. नंतर आहे काही स्तरावर विषय स्वतंत्र व सखोल शिकवले जातात, अशा वेळी समन्वय साधता येत नाही. अशा प्रकारे त्याच्या मर्यादा आहे. पुढे आहे विज्ञानाचे उपयोजन. मग विज्ञानाचे उपयोजन कसं करता येईल ते आपण बघूया. मग मानवाचा जो काही व्यक्ती विकास आहे व राष्ट्रांचा विकास आहे हा विज्ञानातील संशोधनामुळे झाला आहे. मग विज्ञानातील जे काही तत्त्वे, नियम, सिद्धांत आहे त्यांचा वापर मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी केला गेला. मग विज्ञानाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती साधली. मानवाचे जे काही दैनंदिन जीवन आहे हे केवळ विज्ञानाने समृद्ध झाले. त्यासाठी त्यांनी काही उपाययोजना आहे त्या केल्या. मग कोणत्या कोणत्या आहे? मानवी जीवन, वैद्यकीय, उद्योगधंदे, औषधे, शेती, व्यवसाय, दळणवळण, संरक्षण इत्यादी जे काय आहे त्यांनी उपाययोजना तिथे केला. मग विज्ञान विषयाचा जो काही वेगळेपणा आहे, शाखा उपशाखा आहे, या शाखा उपशाखामध्ये अनेक मूलभूत संसाधने झालेली आहेत. मग त्यातून नवीन जे काही तत्त्वे, नियम, सिद्धांत आहे ते तयार झाले. मग यांचा उपयोग मानवाचा विकास व राष्ट्राची प्रगती यासाठी केला गेला. ठीक. मग त्यातलं पहिलं आहे मानवी जीवन. मग विज्ञानाचं जे काय मानवी जीवन आहे किंवा दैनंदिन जीवन आहे त्याचा जवळचा संबंध आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मानव हा विज्ञानाचा उपयोग करू शकतो. मग पूर्वीच्या काळी जे काय आहे मानव मातीची भांडे वापरत होता, परंतु विज्ञानातील शोधांचे तांबे, पितळ, स्टेनसेल, स्टील्स या धातूंचे भांडे आजकाल आपल्याला वापरताना दिसले जातात. मानव जे काही वेगवेगळ्या धातूंची भांडे वापरू लागला, तसेच प्लास्टिक, पॉलिथिन सारखे जे काही नवीन पदार्थ अस्तित्वात आले, त्यापासून अनेक असे जीवनोपयोगी वस्तू, साधने निर्माण झाली. मानव त्याचा सुद्धा वापर करू लागला. पोशाखात सुद्धा विज्ञानामुळे बदल होत गेले. पूर्वी जे काही मानव होते फक्त सुती कपडे वापरत होते, आता नायलॉन, टेरिलिन इत्यादी सारखे कृत्रिम धाग्यांनी वापरलेले जे काही कपडे आहे ते वापरू लागला. त्यामुळे राहणीमानात बदल घडून आले. विज्ञानामुळे घरगुती काम जे आहे ते साधने आहे ती उपलब्ध होऊ लागली. गॅस झाला, कुकर झाला, वॉशिंग मशीन, मिक्सर, ओव्हन इत्यादी जे काही ते विज्ञानामुळे सुखी जीवन जे आहे ते झालं. पुढे आहे वैद्यकीय क्षेत्र. मग पूर्वीच्या काळी जे काही साथीचे रोग होते ते गावोगावी जे आहे ते नष्ट व्हायचे, परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेले जे काही संशोधन आहे अशा रोगांपासून संरक्षण करणाऱ्या लसी ज्या आहेत त्या निर्माण झाल्या. मग अनेक रोगांवर चांगला इलाज होईल अशी औषधे निर्माण झाली. पोलिओ, देवी, कॉलरा असे जे काही रोग होते त्यांच्यावर मात करण्यासाठी लसी उपलब्ध झाल्या. त्याचप्रमाणे शक्तिवर्धन औषधे, वेदनाशम औषधे, इंजेक्शन जे आहे ती निर्माण झाली. मग कृत्रिम अवयव निर्मिती झाली. अवयवांचे प्रत्यारोपण यासाठी शस्त्रक्रिया करता आल्या. या सर्वांमुळे मानवी जीवन आहे ते निरोगी आणि सुरक्षित झालं. याचा परिणाम म्हणून मानवाचे आयुर्मान जे आहे ते वाढलं, म्हणजे मृत्यूचं प्रमाणसुद्धा कमी झालं. नंतर आहे उद्योगधंदे. मग विज्ञानातील शोधामुळे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने सुरू झाले. आधुनिक तंत्रज्ञानामुळे चांगली जी प्रकारची जी काही उत्पादने आहेत ती होऊ लागली. मग उत्पादन क्षमतेत वाढ होऊ लागले. याचा परिणाम असा झाला की औद्योगिकीकरणाला गती मिळाली आणि रोजगार निर्माण झाले. मानवी तसे राष्ट्राच्या ज्या काही विकासात त्याची मदत झाली. नंतर आहे औषध निर्मिती. मग विज्ञानातील शोधामुळे अनेक अशा औषध निर्मितींचा उदयास आला. मग वेगवेगळ्या रोगावर मात करण्यासाठी वेगवेगळी औषध निर्मिती होऊ लागली. मग फॉर एक्झाम्पल कर्करोग आहे, साथीचे रोग आहे इत्यादी जे काही रोग आहेत त्यांच्यावर औषध निर्माण करता आले. नंतर आहे शेती. पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती, त्यामुळे शेतीपासून मिळणारे जे काही उत्पन्न आहे ते मर्यादित असायचं. परंतु विज्ञानातील शोधामुळे आधुनिक अवजारे, सुधारित बियाणे, वेगवेगळ्या प्रकारची खते जी आहे ती निर्माण झाली. त्याचा वापर करून शेती केल्यामुळे उत्पादन क्षमता जी आहे ती वाढली. अन्नधान्याची भरपूर वाढ होऊ लागली आणि त्यामुळे मानवी जीवन जे आहे ते समृद्ध झालं. नंतर आहे व्यवसाय. मग पूर्वी ज्या काही पारंपरिक पद्धती होत्या ते छोटे मोठे व्यवसाय केले जात होते, मग त्यातून फारसे उत्पन्न निघत नसं. परंतु विज्ञानातील ज्या काही शोधांचा वापर केल्यामुळे छोटे मोठे व्यवसाय भरभराटीस आले आणि त्यामुळे मानवी जीवनमान जे आहे ते उंचावलं गेलं. नंतर आहे दळणवळण. मग विज्ञानातील संशोधनामुळे भूमार्ग, विमानमार्ग, जलमार्ग, मार्गावरून इत्यादी जे काही विमान, बस, आगगाडी, बोट अशा विविध जे काही साधने आहेत त्यांचा शोध लागला. त्यामुळे माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोयीचं झालं, त्याला जाणं येणं. त्याचप्रमाणे माल वाहतूक करणं सुद्धा सोयीचं झालं. त्याचसोबत टेलिफोन, बिनतारी संदेशवहन, सॅटेलाइट्स या शोधांची जी आहे ते जग जे आहे ते त्याच्यामुळं जवळ झालं. मग त्याप्रमाणे रेडिओ, रेकॉर्डिंग, चलन, चित्रपट, VCR, संगणक इत्यादी जे आहे त्या दळणवळणाची साधने जी आहे ती सर्रास त्यांचा वापर होऊ लागला. त्यामुळे काय झालं, दळणवळण जे आहे ते सोयीचं झालं आणि सुलभ झालं. नंतर आहे संरक्षण. विज्ञानामुळे जे काही अनेक
संरक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले. विज्ञानाचा वापर करून वेगवेगळी क्षेपणास्त्रे जी आहे ती तयार करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारची अण्वस्त्र चाचण्या घेतल्या गेल्या व त्यामुळे संरक्षणाच्या बाबतीत मानव जो आहे तो सक्षम होण्यास मदती मिळू लागली. अशा प्रकारे जे आहे ते विज्ञानाच्या उपयोजनामुळे मानवी जीवन जे आहे ते सुखकर झालं. नंतर आहे विज्ञान आणि संशोधन. मग विज्ञान आणि संशोधन यांचा निकटचा संबंध आहे. विज्ञानातील शोध हे संशोधनातून तयार केलेले असतात. तर प्रत्येक संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर तिथे केला गेला असतो. मग प्रत्येक संशोधन जे आहे ते शास्त्रीय पद्धतीवर आधारलेले असते. विज्ञान विषयाचा जो काही घटक आहे, उपघटक आहे, तो एक मध्ये स्पष्ट केलेला असतो. म्हणजेच काय की संशोधन म्हणजे एक आहे शोध घेण्याची वृत्ती जी आहे त्याला म्हणायचं आहे संशोधन. ठीक. मग संशोधनासाठी रिसर्च हा इंग्लिशमध्ये शब्द वापरला गेलेला आहे. मग हेल्मस्टॅटर जे आहे त्यांनी डेफिनेशन काय सांगितलेली आहे की रिसर्च इज द ॲक्टिव्हिटी ऑफ अ सॉल्विंग प्रॉब्लेम विच इज लीड्स टू द न्यू नॉलेज युजिंग मेथड्स ऑफ इन्क्वायरी विच आर करंटली accepted as adequate by a scholar in the field. म्हणजे काय की जी काही समस्या शोधणं आहे किंवा संशोधन ही समस्या समाधानाची प्रक्रिया आहे. यातून नवीन ज्ञानाची निर्मिती होते. यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. त्याला म्हणायचे संशोधन. मग बेस्ट जॉन डब्ल्यू काय आहे आणि जेम्स कॅनो काय म्हणतात की संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धती प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याची अधिक नियमबद्ध सुव्यवस्थित सखोल अशी प्रक्रिया होय. द मोर फॉर्मल सिस्टमॅटिक अँड इंटेन्सिव्ह प्रोसेस ऑफ कॅरिंग ऑन अ सायंटिफिक मेथड ऑफ ॲनालिसिस. मग जे काही व्याख्या आहे त्यातून काय सांगता येईल, काही वैशिष्ट्य आहे त्याची. तर पहिलं आहे संशोधन ही एक सहेतुक प्रक्रिया आहे. मग एखाद्या समस्येचे समाधान शोधणं हे त्याचा प्रमुख हेतू आहे. संशोधन हे वस्तुनिष्ठ व तर्कसंगत असतं. संशोधन हेतू जे आहे ते स्वमतानी पुष्टी करणं नसून तर चल घटकांचे परीक्षण करणं असतं. संशोधन निरीक्षणक्षम आणि पडताळा पाहता येईल अशा तथ्यांवर आधारलेलं असतं. संशोधन सामान्यीकृत निष्कर्षांची, सिद्धांतांची, तत्त्वांची निर्मिती करतं. संशोधनातून नवीन ज्ञान निर्मिती होते. संशोधनातून वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो. इत्यादी जे काही उद्दिष्ट त्यांनी दिले आहे. मग त्या उद्दिष्टानुसार काही प्रकार जे आहेत ते संशोधनाचे त्यांनी दिलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे मूलभूत संशोधन. मग यामध्ये मूलभूत सिद्धांत प्रस्थापित केले जातात. संबंधित विषयांचा अत्यंत सखोल सर्वव्यापी विचार जो आहे तो तिथे केला जातो. मग सिद्धांत, नियम, नवीन तत्त्व जे आहे ते शोधणं यावर भर घालणं म्हणजे काय संशोधनाचा हेतू आहे. उदाहरणार्थ शास्त्रीय शोध. मग न्यूटनचे गतिविषयक नियम, गुरुत्वाकर्षणाचा शोध, विद्युत चुंबकीय शास्त्र, अणूचा शोध, विद्युत लहरी, क्वांटम थेअरी इत्यादी जे काय आहे ते सर्व सिद्धांत, नियम, तत्त्वे संशोधनातून निर्माण झाली आहे. दुसरं आहे उपयोजित संशोधन. मग मूलभूत संशोधनाचा उपयोग करून सर्व क्षेत्रामध्ये विकास व प्रगती करण्यासाठी जी संशोधन केली जातात ती सर्व उपयोजित संशोधने असतात. यांचं जे काय आहे निष्कर्ष व्यापक नसतात. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण आणि गती सिद्धांत, चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणं, ग्रहांचे सूर्याभोवती फिरणं, पृथ्वीवर फेकलेल्या वस्तू जमिनीवर पडतात याचे कारण इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या उपयोजित संशोधनामध्ये येतात. नंतर आहे कृती संशोधन. दैनंदिन ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे कृती संशोधन होय. मग त्यासाठी ज्या काही वरील तीनही शोधनं जे आहे ते निसर्ग, आपला परिसर, परिसरातून वस्तू, प्रसंग, घटना ज्या आहेत त्या प्रश्न आपल्याला पडत असतं. मग त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणं, उत्तरं शोधण्यासाठी चौकशी करणं, पृच्छा करावी लागते. त्यातून विचार प्रक्रिया सुरू होते. शास्त्रज्ञांनीही अशा प्रक्रियेतून जाऊनच विज्ञानातील जे काही शोध आहे ते लावले आहे. मग याच विचार प्रक्रियेतून वैज्ञानिक पद्धती जी आहे ती उदयास आली. मग दैनंदिन जीवनातही या पद्धतीचा उपयोग होऊ लागला. प्रत्येकाला दैनंदिन जीवनासाठी काही समस्यांना तोंड देऊ लागले. मग त्या कोणत्या कोणत्या होत्या तर त्या आपण बघू. समस्या पहिली की वस्तू, घटना, प्रसंग यांचे निरीक्षण. यामध्ये वस्तू, घटना व प्रसंगाचे व्यक्ती निरीक्षण करते आणि निरीक्षणाच्या नोंदी ठेवतात. नंतर आहे समस्या सोडवण्याची पद्धतीची निवड जी आहे ती करणं. समस्ये संदर्भात निरीक्षणातून जी काही माहिती मिळवली जाऊ शकतात. नंतर आहे त्यातून समस्या सोडवण्याचा मार्ग शोधला जाऊ शकतो. नंतर आहे कृती करणं. मग यात समस्या सोडवण्याचे जे काही दृष्टीने वेगवेगळ्या कृती केल्या जातात त्यातून माहिती उपलब्ध होते, तिच्या नोंदी ठेवल्या जातात. प्राप्त झालेली जी काही माहिती आहे तिचं विश्लेषण केलं जातं आणि त्याचे अर्थ जे आहे ते लावले जातात. विश्लेषणानंतर निष्कर्ष काढले जातात. निष्कर्षाबरोबर आहेत की नाही हे पडताळा करून बघणं. मग या सर्व ज्या काही पायऱ्या आहेत त्यांना म्हणायचं वैज्ञानिक पद्धती. थोडक्यात म्हणजे काय की संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागतो. समस्या सोडवण्यातून नवनवीन शोध लागले जातात. नियम, तत्त्वे, सिद्धांत यांची निर्मिती होऊ लागते. मग त्यासाठी विज्ञानाचे अध्ययन अध्यापन करताना संशोधन आणि विज्ञानाचा संबंध जो आहे तो स्पष्ट आवश्यक
होतो. अशा प्रकारे ज्या काही पायऱ्या आहेत त्या वैज्ञानिक पद्धत त्यामध्ये त्यांनी म्हटलेली आहे आणि संशोधन पद्धत जी आहे ती वैज्ञानिक कशी किंवा विज्ञानाशी कशी संबंधित आहे ती त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जो आहे तो आपला जवळपास फर्स्ट चॅप्टर होता. विज्ञानाचे स्वरूप जे आहे बेसिक चॅप्टर होता 5 मार्क्ससाठी आहे, तर तो संपलेला आहे. तर खाली त्यांनी स्वाध्याय दिलेला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न. तर इम्पॉर्टंट जे आहे ते मी तुम्हाला नंतर शेअर करेल. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.